सो UPSC प्री काय पहा, त्यातून तुम्ही हिंट घ्यायची आहे MPSC प्री सुद्धा तयार करताना कशा पद्धतीने केलं पाहिजे. अगोदर लिस्ट करायची सब्जेक्टची लिस्ट केली. त्या सब्जेक्टच्या लिस्टमध्ये काय सापडतं तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा, पॉलिटी हा एक सब्जेक्ट आहे, इकॉनॉमी हा एक सब्जेक्ट आहे, जिओग्राफी हा एक सब्जेक्ट आहे, एन्व्हायरमेंट हा एक सब्जेक्ट आहे. आता हा MPSCला फक्त 5 मार्काचा सब्जेक्ट आहे. सो MPSCला याच्याबद्दल फार जास्त केलं नाही तरी चालेल. मी कंबाईन प्लॅनिंग देतो. कंबाईन म्हणजे कंबाईन नाही मला हा कंबाईन वर्ड ना त्याचं एवढं त्याच्यासोबत स्टिग्मा अटॅच झाला आहे. ठीक आहे, एकतर एकत्र प्लॅन कंबाईनच्या जेव्हा एकत्र MPSC आणि UPSCचं MPSC राज्यसेवा आणि UPSC दोन्हींचं एकत्र प्लॅनिंग करून देतो मी तुम्हाला, कारण का 31 मेला MPSC पण आहे. सो एन्व्हायरमेंट लेट सपोज, आणि त्यानंतर हिस्ट्री आहे. हिस्ट्रीमध्ये एन्शियंट, मिडिवल, इव्हन एन्शियंटचे क्वेश्चन पण आहे MPSCला चांगल्या प्रकारे येतात. एन्शियंटचे क्वेश्चन, मिडिवल, मॉडर्न आणि आर्ट अँड कल्चर. आर्ट अँड कल्चरचे क्वेश्चन अजून येत नाही आहे, त्याच्या जागी रिप्लेस होतो समाजसुधारक. सेम प्लॅनिंग असतं. UPSC MPSC काय वेगळं नाही आहे, सेम आहे. फक्त थोडंसं MPSC थोडं स्ट्रीमलाइंड आहे की फिक्स माहिती 15 क्वेश्चन येणार आहेत एका सब्जेक्टवरती. MPSC तसं फिक्स, UPSC तसं फिक्स नसतं. ठीक आहे, सो हिस्ट्री. त्यानंतर काय राहिलं, CSAT नाही, CSAT नका पकडू, GS1 बद्दलच बोला सध्या. CSAT बद्दल नंतर सांग. सायन्स अँड टेक्नॉलॉजी, UPSCला सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, MPSCला जनरल सायन्स. ठीक, आता कोणता क्वेश्चन, आता कोणता सब्जेक्ट राहिला, येस करंट. आणि ते दोन्ही का पण आहे, फक्त नेचर वेगळं आहे त्याचं. ठीक आहे, CSAT पण दोन्ही का पण आहे, नेचर वेगळं आहे. आता करताना कसं करायचं प्रिपरेशन बघा. UPSCसाठी CSATमुळं दररोज तुमच्या आयुष्यातील 2 तास जाणार आहेत. तो एक लिव्हरेज इकडे नाही आहे. MPSCला ती गोष्ट करायची गरज नाही आहे. MPSCला CSAT फार सोपं आहे, त्याच्यामुळे होऊन जातं. काही नाही केलं तरी जाऊन नुसते उत्तरात डोळे झाकून उत्तर हाणे तरी मला असं वाटतं बरोबर येऊ शकतं ते. ठीक आहे, म्हणजे जे तुक्के लावून सुद्धा, काही तुक्के लावायचे नाही कारण ABCD लिहिलं तरी 75 मार्क येऊ शकतात असं वाटतं मला. 66 ना आरामात येऊ शकतात. ठीक आहे, सो ॲप्रोच काय नेहमी लक्षात ठेवा, यू कॅनॉट बी मास्टर इन ईच अँड एव्हरी सब्जेक्ट. प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्ही कधी स्वतः एक्सपर्ट होऊ शकत नाही. मग तुम्ही कोणत्या सब्जेक्टमध्ये एक्सपर्ट होऊ शकता, कोणत्याही 1 किंवा 2 सब्जेक्ट तुमच्या आवडीचे. पण प्रॉब्लेम काय, इथं तुमच्या आवडीनिवर डिपेंड नाही आहे. कशावर डिपेंड आहे मग, इथे कोणतं जास्त मिनिमम आउटपुटमध्ये मॅक्सिमम आउटपुट, मिनिमम इनपुटमध्ये मॅक्सिमम आउटपुट देऊ शकतं. सो कोणता सब्जेक्ट जास्त डेप्थ लेवलला जाऊन, एक्सपर्ट लेवलला जाऊन केला पाहिजे कशावर ठरतं. एक, त्या सब्जेक्टमध्ये जास्त फार काही रिडिंगला नसलं पाहिजे, सो मिनिमम रिडिंगला असलं पाहिजे, इनपुट कमी असलं पाहिजे. 2, तो सब्जेक्ट अंडरस्टँडिंगसाठी सोपा असला पाहिजे. नाही तर डिफिकल्ट सब्जेक्ट चूज कराल जस्ट बिकॉज तुम्हाला आवडतं म्हणून तर नाही. 3, त्याच्यामध्ये प्रिडिक्टेबिलिटी हाय असली पाहिजे. म्हणजे काय की फार जास्त गोष्टी बदलणार नाही, याच लाईनवरती साधारणतः गोष्टी राहतात, या बेसिसवरती असलं पाहिजे. की अन्यसाठी कुठून क्वेश्चन येतात समजत नाही असं नसायला हवं. ठीक आहे, प्रिडिक्टेबिलिटी असली पाहिजे क्वेश्चनमध्ये, पॅटर्न काहीतरी असला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे, इम्पॉर्टंट टॉपिक्स म्हणा एटसेट्रा एटसेट्रा. आणि मग त्याचे रिसोर्सेस चांगले अवेलेबल असले, तगडे रिसोर्सेस, की तुम्हाला त्या सब्जेक्टमध्ये एक्सपर्टी गेन करता येते आणि त्याच्या बेसिसवरती हायेस्ट मार्क्स स्कोअर करता येतात. सिंपल स्ट्रॅटेजी. पण हे सब्जेक्ट किती असू शकतात, असे 2 सब्जेक्ट असू शकतात. याच्यापेक्षा जास्त तुम्ही एक्सपर्ट बनू शकत नाही एका टायमाला. मग त्याला 2-3 वर्षाचं प्लॅनिंग पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहिल्या वर्षी मी एखाद्या सब्जेक्टमध्ये एक्सपर्ट झालो, दुसऱ्या वर्षी दुसऱ्या अटेम्प्टला दुसऱ्या सब्जेक्टमध्ये एक्सपर्टीज मिळवली, तिसऱ्या अटेम्प्टला तिसऱ्या सब्जेक्टमध्ये एक्सपर्टीज मिळवली. अशा पद्धतीने तुम्ही मग 3rd अटेम्प्ट नंतर कंटिन्युअसली पुढे येणारे प्रत्येक अटेम्प्ट क्लिअर होत चालता. ही स्ट्रॅटेजी पाहिजे. आपण पहिल्या वर्षी पण सगळंच करत बसलो, एखादी एक्सपर्टी नाही मिळवली, दुसऱ्या वर्षी पण परत सगळं करत बसलो, एखादी एक्सपर्टी नाही मिळवली, असे 4 अटेम्प्ट गेले तरी सगळं करत बसलो आणि एखादी एक्सपर्टी नाही मिळवली, 4 अटेम्प्ट गेले, असं पण बऱ्याच वेळा होतं. सो ते सिक्युअर करण्यासाठी स्ट्रॅटेजी नेहमी अशी ठेवा की प्रत्येक अटेमध्ये एक सब्जेक्ट एक्सपर्टली केला पाहिजे. एक्सपर्टली केला पाहिजे याचा अर्थ मी जेव्हा म्हणतो, याचा अर्थ सिंपल काय आहे, तो चुकलाच नाही पाहिजे. त्याच्यातलं क्वेश्चन एवढ्या चांगल्या पद्धतीने करायचा आहे तो प्रश्न की त्यातून चुकलाच नाही पाहिजे, चुकून पण नाही चुकला पाहिजे. जर 15 क्वेश्चन येतील तर ॲटलिस्ट 13-14 बरोबर आले पाहिजे. एवढा चांगलं स्ट्रॉंगली करायचं आहे. ठीक आहे, आणि मग असे 2 सब्जेक्ट कोणते आहेत माझ्या माहितीनुसार UPSCला पाहायला गेलं तर असे पॉलिटी आहे, इकॉनॉमी, आणि लास्ट इयरपासून जिओग्राफी पण तसा इमर्ज होतोय. ठीक आहे, बट अगेन तेवढे वेटेज नाही जेवढे इकॉनॉमीला आहे. सो इनपुट जास्त आहे, आउटपुट थोडं कमी आहे.
कारण का तेवढे सब्जेक्ट क्वेश्चन नाही येते, पण इकॉनॉमीमध्ये तेवढे क्वेश्चन येतात ते. आणि इकॉनॉमी प्रिलियमचं फार प्रिडिक्टेबल आहे, कोणते क्वेश्चन येऊ शकतात एटसेट्रा, काय करंट अफेअर येऊ शकतं, कोणत्या गोष्टीवरती फोकस केला जाऊ शकतो, हे थोडंसं सांगण्यासारखं आहे, म्हणजे गेस करण्यासारखं आहे, अंदाज लावण्यासारखं आहे की या टॉपिकवरून, लाईक फॉर एक्झाम्पल बँकिंगवरती प्रश्न येतात, WTOवरती प्रश्न येतात, इंटरनॅशनल ट्रेड ज्याला म्हणतो आपण ते, त्यानंतर इन्फ्लेशनवरती क्वेश्चन येतात, बजेटवरती क्वेश्चन येतात, फिजिकल पॉलिसी ज्याला म्हणतो. सो प्रिडिक्टेबल क्वेश्चन्स आहेत, सो करता येऊ शकतो. मग ते क्वेश्चन, ते सब्जेक्ट सगळ्यात पहिल्यांदा घ्यायचे आहेत पहिल्या मंथमध्ये, पॉलिटी इकॉनॉमी. आणि सेम आहे MPSCला सुद्धा. MPSCला तर पॉलिटी किती सोपं आलं यावेळेस राज्यसेवेला. मग ते तुम्ही चुकता काम आहे का? नाही, त्याच्यामध्ये चूक नाही झाली पाहिजे ना, मग ते तुम्हाला परफेक्ट करावं लागेल. इकॉनॉमीवरती पण फार प्रेडिक्टेबल क्वेश्चन आले होते, बट अगेन थोडंसं MPSCच्या मेन्सवरती मधून जास्त क्वेश्चन होते इकॉनॉमीचे. सो फक्त MPSC करत असाल तर काय करायचं आहे आणि दोन्ही करत असाल तर काय करायचं ते डिस्टिंग्विश करून सांगेल. ठीक आहे. सो अगेन असं पकडून चालूया, 5 मंथ पाहिजेत UPSCला. ठीक आहे, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे, 5 महिने. आणि MPSCला माझ्या माहितीनुसार 4 मंथ मोर दॅन सफिशियंट आहे. फेब्रुवारीपासून जरी सुरू केलं तुम्ही तरी मोर दॅन सफिशियंट आहे. सो हे 5 महिन्याच्या प्लॅनिंगमध्ये सांगतो. पहिल्या महिन्यात पॉलिटी आणि इकॉनॉमी घ्यायचं, पॉलिटी आणि इकॉनॉमी. दुसऱ्या महिन्यात जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंट घ्यायचं. प्रत्येकाचं लॉजिक सांगतो मी, प्रत्येक त्याच वेळेस का, असं नाही की मला असं वाटतं ते चांगले हेच आहे मला हेच आठवलेत, असं काही नाही. प्रत्येक सब्जेक्टचं त्याच महिन्यात त्याच वेळेस का घ्यायचं याच्या मागचं लॉजिक आहे. ठीक आहे. थर्ड आहे हिस्ट्री अँड सायन्स अँड टेक. आणि फोर्थ आणि फिफ्थमध्ये रिव्हिजन आहे. हे संपले पाहिजेत आणि रिव्हिजन सुरू झाली पाहिजे. ठीक आहे, ते कसं ते पण सांगतो मी. पॉलिटी इकॉनॉमी काय घ्यायचं ऑलरेडी सांगितलं, प्रिडिक्टेबल आहेत, करण्यासारखे, त्याला एक्सपर्ट बनवायचं. याचा अर्थ काय, सगळ्यात पहिल्यांदा कव्हर करा आणि पूर्ण थ्रू आउट 5 महिने रिवाईज करत राहा, थोडं रोज 10-15 क्वेश्चन जरी सोडवले चालता फिरता, वेळे 5 मिनटं थांबलेत बसलेत, टाइमपास आहे, जेवण करतात, रोज 15 MCQ सोडवले, डन. अशा पद्धतीने तुम्ही कंटिन्युअसली पॉलिटी इकॉनॉमी जो सब्जेक्ट सुरुवातीला घेणार आहे ना तो शेवटपर्यंत करू शकता आणि त्याच्यावर तुम्ही एक शुअर करू शकता की क्वेश्चन चुकणार नाही. ठीक आहे. मग आता जर MPSCच्या अँगलनी पाहायला गेलं तर याच्यामध्ये चेंजेस काय, सायन्स अँड टेक्नॉलॉजीला जास्त वेळ द्यावा लागणार इथं तुम्हाला, सॉरी जनरल सायन्सला जास्त वेळ द्यावा लागणार आहे. सो आय विल ऑलवेज सजेस्ट की पिक जनरल सायन्स हिअर, कारण इथे एन्व्हायरमेंट जास्त करायचं नाही MPSCला फेब्रुवारीमध्येच. आता जनरल सायन्स पण कसं करायचं ते पण सांगेल. ठीक आहे. सो 1 बाय 1 पॉलिटी करायचं आहे, सिम्पल आहे. पॉलिटीला काय आहे तुमच्याकडं एकमेव ग्रेटेस्ट सोर्स आहे लक्ष्मीकांत, याच्या पलीकडे करायची काही गरज नाही, पुस्तक ॲज सच. UPSCसाठी इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क 11वीची NCERT, इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क डेफिनेटली करणे. ठीक आहे. आणि त्यानंतर लक्ष्मीकांत करणे, त्याच्यानंतर करणे, लक्षात याच्यानंतर हे करणे. हे झाल्यानंतर काय करायचं तुम्हाला, प्रॅक्टिस कशाची, PYQची किंवा MCQची प्रॅक्टिस. MCQची प्रॅक्टिस करताना किती सारे सोर्सेस आपल्याकडं. सगळ्यात पहिला सोर्सेस आहे, UPSC करत असाल तर UPSCचे प्रीचे PYQ, MPSC करत असाल तर MPSCचे पीचे प्रिलियमचे PYQ. एक्स्ट्रा जे दोघांना करायचे ते म्हणजे काय, MPSCचे मेन्सचे PYQ. मला ह्या वर्षी असा एकही नको आहे की त्यांनी मेन्सचे PYQ करून गेले नाही. तुम्ही ऐकले का कधी MPSC बाबत असं सगळे सांगत असतील की जी MPSCची मेन्सची तयारी करणारे पोरं आहेत त्यांना प्रीला नेहमी ॲडव्हान्टेजमध्ये त्यांचे 130 स्कोर येतात नेहमी, असं ऐकले कधी? भरपूर साऱ्या स्टुडंट्सकडून तुम्ही ऐकलं असेल, जी नाही लास्ट टाइम त्यांनी मेन्स दिली त्याच्यामुळे त्याला सोपं जाते. मेन्स दिली म्हणून सोपं जाते का, त्यांनी मेन्सचा स्टडी केला तर म्हणून सोपं जाते? मेन्सचा स्टडी केला त्यांनी, मेन्सचे क्वेश्चन स्टडी केले ते म्हणून त्याला सोपं जाते प्रिलियम. तुम्ही मेन्सचं करा ना, तुम्ही असं समजून झाला ना मेन्सचा स्टडी करायचं तुम्हाला. आणि त्यांनी मेन्सच्या स्टडीला पण एकच पुस्तक वापरलेलं आहे लक्ष्मीकांत, फार तर फार रंजन कोळंबे सरांचं वापरलं असेल. बट अगेन ते पुस्तक पण मला माहिती आहे इथूनच आहे, त्याच्यातून काही फरक नाही. हार्डली 1-2 पेजेस इकडे तिकडे असतील, अदरवाईज सगळं पुस्तक सेम आहे, काही चेंजेस नाही आहे. तो सोर्स कॉन्स्टंट ठेवता येऊ शकतो मला. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ट्राय करायचा UPSC वाल्यांनी हे लक्ष्मीकांत आहे ना हे इंग्लिशमधून वाचण्याचा, जरी मराठी असलं तरी. का? कारण प्रिलियमला मराठी नाही, प्रिलियमला फक्त इंग्लिश किंवा हिंदीचे. ठीक आहे. सो ट्राय करायचं आहे. बट अगेन आता ह्याचं जर काउंट केलं तर मागच्या 10 वर्षाचे PYQ काढायचे. याच्यासाठी GS2चा पेपर असतो, GS2. या GS2च्या पेपरमध्ये 150 प्रश्न येतात, 150 MCQ येतात. या 150 MCQ मधील 50 MCQ जे ॲक्ट्स वगैरे एटसेट्रा काही कायदे वगैरे त्यांच्या संदर्भात आहे. 100 MCQ हे पॉलिटीचे असतात. हे 100 MCQ मागच्या 10 वर्षाचे सगळे सोडवायचे, 1000 MCQ सोडवायचे.
UPSCच्या प्रीला नियर अराउंड 12 to 15 क्वेश्चन येतात दरवर्षी. 12-13 पकडून चला, मागच्या 13 क्वेश्चनचे अवेलेबल आहे जवळपास. सो साधारण 150 क्वेश्चन्स अवेलेबल आहेत, ते सगळे सॉल्व्ह करायचे. सेम आहे मागच्या 10-12 वर्षाचं पकडलं तर साधारणतः 200 क्वेश्चन अवेलेबल आहेत. सो हे दोन्ही मिळून 350 ते 400 क्वेश्चन अवेलेबल आहे. हे 1000 क्वेश्चन आहे, सगळे मिळून 1350 ते 1400 क्वेश्चन अवेलेबल झाले. ठीक आहे, 1350-1400 क्वेश्चन अवेलेबल झाले. चौथा सोर्स आहे तुमचा, तो म्हणजे लक्ष्मीकांतचं एक MCQचं बुक येतं. ठीक आहे, आता काही जणांचं म्हणणं आहे ते मार्केटमध्ये टेलिग्रामला वगैरे अवेलेबल आहे, पण मी ते रिकमेंड नाही करणार, कारण हे व्हिडिओ ऑनलाईन जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे ज्याला जे समजून घ्यायचं त्याने समजून घ्यायचं असतं, ते मी नाही रिकमेंड करत शक्यतो. ऑनलाईन टाकणार असतो त्यावेळेस, बट अवेलेबल पण आहे मार्केटमध्ये पण. ठीक आहे, सो अगेन लक्ष्मीकांतचं MCQचं पुस्तक आहे. त्या MCQच्या पुस्तकात कमीत कमी माझ्या माहितीनुसार 700-800 ते 1000 पर्यंत MCQ अवेलेबल असतील. 700 to 800 MCQ, लेट से 1000 MCQ. 2500 MCQ झाले इथंच, 2-2500 MCQ इथं झाले. ठीक आहे, यानंतर आणखीन एक ऑप्शन अवेलेबल आहे, तो म्हणजे NDA, CDS आणि CAPF. हे UPSC साठी वापरण्याचे, आणि MPSC साठी काय वापरायचे आहेत? कंबाईनचे सगळे MCQ, प्रिलियमचे PYQ. मग कंबाईनचे प्रीचे असू द्या, कंबाईनचे मेन्सचे असू द्या, मेन्सला असेल पॉलिटी तर मेन्सचे, प्रीला तर आहेचे पॉलिटी, सो प्रिलियमचे सगळे क्वेश्चन सगळे कंबाईनचे. MPSC करताय तर कंबाईनचे सुद्धा क्वेश्चन करायचे, कारण का MPSC सुद्धा फॅक्च्युअल होत चालले. UPSC साठी MPSCचे क्वेश्चन करायचे, कारण का UPSC सुद्धा फॅक्च्युअल होत चालले थोड्याफार. कंबाईन अवघड होत चालले, कंबाईन कन्सेप्च्युअल होत चालले. ठीक आहे, सो कंबाईनवाले स्मार्ट, आता इथून पुढे स्मार्ट अधिकारी येणार कंबाईनमधून, बट MPSC वाले अधिकारी पाठांतरवाले असणार, कारण का MPSC फॅक्च्युअल होत चालले, UPSC त्याच्यावरून फॅक्च्युअल होत चालले. सो अगेन क्लिअर आहे. तुम्ही म्हणता एवढे जर MCQ पॉलिटीचे सॉल्व्ह केले तर मला नाही वाटत तुम्ही चुका, मला नाही वाटत तुमच्याकडून पॉलिटीमध्ये काही मिस्टेक्स होईल. हे कधी आहे? लक्ष्मीकांत केल्यानंतर आहे. एकदा लक्ष्मीकांत रीड करणं, समजून घेणं, त्याचे रिवाईज करणं, मग MCQ सॉल्व्ह करायला घेणं. टार्गेट ठेवायचे डेली शेड्यूलमध्ये, सांगेलच मी, रोज ॲटलिस्ट 200 MCQ झाले पाहिजे. हे 3000 MCQ रोज 200 सोडवले तरी 15 दिवस लागतील, तुम्हाला लक्षात ठेवा. 200 MCQ साठी काय करावं लागतं? 4 तास द्यावं लागतील असं म्हणतात तुम्ही. नाही, 1 तासात 100 MCQ आरामात होतात. आपण एक्सप्लेनेशन शोधत जातो भरपूर. त्या क्वेश्चनचं मागं दिलेलं असतं, एवढे मोठी पुस्तकं दिलेली आहे, वरती 4 क्वेश्चन आहेत, आणि 4 क्वेश्चनच्या खाली 4 क्वेश्चनला घातलेले 20% ऑफ पेज, आणि 80% ऑफ पेजमध्ये एक्सप्लेनेशन दिलेले आहे, ट्रिक्स दिलेले आहेत, लॉजिक दिलेले आहे. ते काही नाही वाचायचं, क्वेश्चन वाचणे, त्याचं उत्तर काय ते पाहणे, आणि ते म्हणजे तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करणे की हेच उत्तर आहे का, ते उत्तर बरोबर येतं, डन आहे. नसेल बरोबर तर का चुकले ते पाहणे, आणि कोणतं बरोबर आहे ते पाहणे, आणि डन, संपलं विषय. पुढे चालायचं, नेक्स्ट क्वेश्चन. गरज नाही 1 तास क्वेश्चन सोडवतात, 3 तास एक्सप्लेनेशनला घालवतात वाचायला. उपयोगच काय त्याचा? क्वेश्चन एवढा सिंपल असतो, एक्सप्लेनेशन एवढं सारं भरमसाठ दिलेलं असतं, आणि मग एक्सप्लेनेशन पण पेज भर दिलेलं असतं, शेवटी दिलेलं असतं दिस इज द ट्रिक, आणि मग ट्रिक पहिले निकडा दिली. ठीक आहे, सो ते एक्सप्लेनेशनमध्ये वेळ नाही वाया घालायचा बिलकुल. जे काही क्वेश्चन आहे ते ॲज इट इज स्ट्रेट फॉरवर्ड करायचे, आणि ट्रस्ट मी, हे सुद्धा क्वेश्चन आहे, मोर दॅन 1000 क्वेश्चन असतील, एवढे म्हणून तुमचे 5000 क्वेश्चन झाले पाहिजे. बट पहिल्या दिवशी होणार एक सगळे नाही, पहिल्या महिन्यात होणार एक सगळे नाही. मग काय करायचं असतं? पहिल्यांदा पॉलिटी वाचलं, त्याच्यासोबत रोज त्या टॉपिकचे क्वेश्चन्स करत चालले, 15 क्वेश्चन, 20 क्वेश्चन, जसे शक्य जसे 20, 25, 50 क्वेश्चन सॉल्व्ह करत चालले. जेव्हा पॉलिटी संपेल, पॉलिटी संपल्यानंतर इकॉनॉमी रीड करायला सुरुवात करायचं, आणि ते इकॉनॉमी रीड करत असताना जो तुमचं इकॉनॉमीची रीडिंग चालू आहे तुमची, त्यावेळेस तुमचे पॉलिटीचे MCQ चालले पाहिजे, कारण ते सोडायचे नाही आहे, आणि शेवटपर्यंत सोडायचे नाही आहे, अगदी शेवटच्या दिवसापर्यंत सोडायचे नाही आहेत. रोज 5 MCQ, 10 MCQ, 15 MCQ, इंटेन्सिटी रोज काही ना काही वाचत राहिलं पाहिजे पॉलिटीचं. पुढे जसं जेव्हा इकॉनॉमी संपेल तसंच इकॉनॉमीच, रोज 5 MCQ सोडा, 10 MCQ सोडा तरी चालेल, रोज 15 MCQ सोडा तरी चालेल, 20 सोडा तरी चालेल, पण ते सोडवत राहिलं पाहिजे कंटिन्युअसली. रोज तुमच्या नजरेखालून 15-20 क्वेश्चन पॉलिटीचे, रोज 15-20. म्हणजे याचा अर्थ काय माहिती? तुमच्या ब्रेनला माहीत झाले पॉलिटी इकॉनॉमी तुम्ही 5 महिने करताय. पहिली गोष्ट कॉन्फिडन्स आहे, तो कॉन्फिडन्स तुम्हाला हेल्प करणार आहे तुमचे करेक्ट आन्सर यायला. तुम्ही जे थरथर कापता ना पहिलेच आन्सर क्वेश्चन बघून, ती गोष्ट टॅकल करण्यासाठी ना ते त्याच्यातमध्ये जगावं लागतं. त्या जगण्यासाठी तो रोज सब्जेक्ट त्याच्या नजरेखालून गेला पाहिजे, तो 15-20 MCQ मधून जातो. त्यासाठी ओरिजिनल शोधून आणायचे असतात क्वेश्चन पेपर, ओरिजिनल. 1 मिनिट.
ज्यावेळेस इकॉनॉमी कराल त्यावेळेस पॉलिटी करायचं. सो कंटिन्युअसली हे चालू राहिले पाहिजे क्वेश्चन्स, राईट. क्वेश्चन सोडत राहा रोज, त्यातून हॅबिट बिल्ड होते. सो पॉलिटीबद्दल काय डाऊट आहे आता? पॉलिटीबद्दल अजून काय करायची गरज आहे? एवढं सफिशियंट आहे. ठीक आहे. मग फोकस कशावरती करायचा आहे? ऑब्व्हियसली तुम्हाला काही टॉपिक्स माहिती ज्याच्यावरती फोकस करायचा आहे, लाईक पार्लमेंट, फंडामेंटल राईट्स, ज्युडिशियरी, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट एटसेट्रा, सेंटर स्टेट रिलेशन्स, कॉन्स्टिट्युशनल बॉडीचा एक चार्ट बनवायचा आहे. ठीक आहे. आणि आर्टिकल्स पाहिजेत. प्रिलियम्सला UPSCला सुद्धा आर्टिकल्स यायला सुरुवात झालेली आहे. MPSCला येतात. कंबाईनला तर पॉलिटी काही माहितीच नाही, कंबाईनला फक्त आर्टिकल्स माहिती आहे. ठीक आहे. सो अगेन आर्टिकल्स इम्पॉर्टंट आहे. आणि मी म्हटलं तुम्हाला आर्टिकलची सिरीज पण मी लॉन्च करणार आहे, म्हणजे किंवा घेणार आहे मी रोज एक आर्टिकल. बट अगेन डिपेंड नाही राहायचं, स्वतः करायचे आहेत, माझ्यावर डिपेंड नाही राहायचं. मी मग म्हणणार पण नाही तुम्ही थांबा, वेट करा, मग माझे व्हिडिओ येतील तेव्हा वॉच करा, माझे व्ह्यूज वाढतील. नाही, नका बघू. तुम्ही तुमच्या पद्धतीने चालू ठेवा. तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं, मला जसा वेळ मिळेल तसं मी टाकीत जाईल, तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही करत जा. ठीक आहे. सो नेक्स्ट पॉलिटी झालं. इकॉनॉमी. इकॉनॉमीसाठी MPSCसाठी तर सोर्स सॉर्टेड आउट आहे. MPSCसाठी सोर्सला काही प्रॉब्लेम नाही, सर्वांना माहिती तो काय सोर्स आहे. ठीक आहे. तर तुम्ही डायरेक्टली तो करू शकता, मोर दॅन सफिशियंट आहे. प्रॉब्लेम येतो UPSCमध्ये. पण UPSCमध्ये सुद्धा 3 सोर्सेस आहे, त्यापैकी कोणताही एक अंडरलाईन करून ठेवा. कोणताही एकच रेफर करायचा आहे. एक आहे डॉक्टर शिवीन सरांच्या नोट्स आहेत सारथी IAS मध्ये, ते जरा बेटर आहेत, थोड्याशा ऑर्गनाइज्ड केलेल्या आहेत. बेटर म्हणण्यापेक्षा ऑर्गनाइज केलेल्या आहेत. सो तुम्ही करू शकता, हरकत नाही, चॉईस तुमची. दुसरा सोर्स आहे रमेश सिंग सरांचं बुक आहे, बट थोडं डिफिकल्ट आहे समजायला, बट त्याच्यावरून कन्सेप्ट चांगल्या होतात. ही इंग्लिशमध्ये, मराठी पण आहे, पण इंग्लिशमध्ये जे UPSC करणार आहे त्यांना इंग्लिशमध्येच केलं पाहिजे, कारण का मराठी नाही आहे प्रिलियमला. ठीक आहे. जे MPSC करणार आहे त्यांच्यासाठी मी ऑलरेडी सांगितलं, तो सोर्स सॉर्टेड आउट आहे. प्रिलियमसाठी तो सोर्स करायचा आहे, कोणताही चेंज करायचा नाही. तो सोर्स सगळ्यांना माहिती आहे, नसेल तर लेक्चर झालं सांगेल मी तो सोर्स काय. बट त्याच्यानंतर तिसरं एक आहे विवेक सिंग सरांच्या नोट्स आहेत, त्या देखील तुम्ही करू शकता. त्यांचं बुक येतं, ते देखील करू शकता. बट अगेन हे बुक सुद्धा ॲडिक्वेट नाही आहे, बिलकुल ॲडिक्वेट नाही आहे. हे मोर ऑफ ए मेन्स ओरिएंटेड बोलवलेलं बुक आहे. प्रिलियममध्ये याच्याबद्दल फार कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग फार क्लिअर केलेली नाही. बट हरकत नाही, कुठून ना तिन्हीपैकी एक सोर्स कंप्लीट करू शकता तुम्ही. कोणताही एक सोर्स पिक करा, 3 सोर्सेस पिक करायची गरज नाही. ठीक आहे. मग हे झालं, प्रिपेअर केलं. यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे करंट अफेअर. इकॉनॉमीसाठी सगळं करंट अफेअर इम्पॉर्टंट आहे. पॉलिटीसाठी एवढं करंट अफेअर इम्पॉर्टंट नाही, कारण का पॉलिटीच्या करंट बेस्ड क्वेश्चन येतात. 2 टाईपचे क्वेश्चन असतात करंट अफेअरवरती, लक्षात ठेवा. एक करंट अफेअरचाच क्वेश्चन असतो आणि दुसरा क्वेश्चन असतो करंट अफेअर बेस्ड क्वेश्चन. ही करंट अफेअर आलेलं आहे, त्याच्या आधारित काहीतरी बेसिक स्टॅटिक पार्टी त्याच्यावर क्वेश्चन विचारलेले. फॉर एक्झाम्पल ह्यावेळेस कंबाईनमध्ये बघा, गव्हर्नरवरती डायरेक्ट सगळे आर्टिकल विचारले होते, कारण का गव्हर्नर न्यूजमध्ये अख्खं वर्षभरात तुम्ही पाहिलं असं आपण शिकवले. एप्रिलमध्ये एक जजमेंट आलं, त्याच्या आधी तामिळनाडूची केस चालू होती, त्याच्यावर जजमेंट आलं एप्रिलमध्ये, पुन्हा जजमेंट आलं नोव्हेंबरमध्ये. सो एंटायर इयर गव्हर्नरनी गाजवले. सो गव्हर्नरवरती क्वेश्चन फार एक्सपेक्टेड होता, जो की आले, म्हणजे कंबाईन सुद्धा एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय, हे करंट अफेअर बेस्ड क्वेश्चन झालेत. बट करंट अफेअरचे पण क्वेश्चन असतात डायरेक्टली काही इकॉनॉमीचे. सो इकॉनॉमीचे दोन्ही क्वेश्चन करायचे. मग अशा वेळेस काय करायचं, कोणतंही एक मॅगझिन जे तुम्हाला योग्य वाटेल ते. आणि UPSCमध्ये खूप सारे चांगले मॅगझिन्स आहेत, विजन आहे, नेक्स्ट IAS आहे. चांगले म्हणण्यापेक्षा ते आहेत. ठीक आहे. चांगले का नाही म्हणत मी, कारण किती करा, कोणते मॅगझिन करा, जे क्वेश्चन विचारायचे त्यांना ते नाही सापडत कुठंच. ठीक. बट ते करावे लागतात का, त्यांनी कॉन्फिडन्स बिल्ड होत असतो की मी केले, फोमो नाही होत की मी नाही केले, आता माझं कसं व्हायचं. ह्याच टेन्शनमध्ये जे येणार आहे ते पण नाही येत. सो ॲटलिस्ट ते केलेले असल्यावर जे येणार आहे ते तर येतं. सो म्हणून ते कॉन्फिडन्स बिल्डिंगसाठी वाचावं लागतात. सो व्हिजन वाचू शकता, नेक्स्ट IAS आहे, आणखीन कोणते इनसाईट IASचे करंट अफेअर असतील, कोणते जे तुम्हाला योग्य वाटेल ते करंट अफेअरचं मॅगझिन कोणते वाचायचं. पण ज्यावेळेस तुम्ही इकॉनॉमी करताय ना, त्यावेळेस जूनपासूनचे सर्व मंथली मॅगझिन पिक करायचे, आत्तापर्यंत आले असतील कोणते ते, आणि त्यातला फक्त इकॉनॉमीचा पार्ट करायचा, आणि तो पण फक्त प्री ओरिएंटेड असलेला पार्ट करायचा, प्री ओरिएंटेड, मेन्सचा पार्ट नाही करायचा. आणि नंतर जेव्हा प्री 365 वगैरे येईल त्यावेळेस ते प्री 365 वगैरे मधून करून घ्यायचं. MPSCला पण सेम, ज्यावेळेस तुम्ही इकॉनॉमीचा करताय सब्जेक्ट ना, त्याच वेळेस इकॉनॉमीचे करंट अफेअर घ्या ना. हे आपले काय करतात, ते वार्षिकी घेतात, ते त्रिमासिक घेतात, ते द्विमासिक घेतात, ते आणि बसतात पहिल्या दिवसापासून सगळं वाचत बसत. 8 दिवस झाले तेच चालू आहे. आणि मग पहिलं नाव काय आणि शेवटचं नाव काय ते शेवटपर्यंत नावातच आहे गोळ. ठीक आहे. ते माणसांचे नाव पाठ करण्याचंच आयुष्य निघून जातं. तरी तिथं आल्यानंतर पण लक्षात येतं, अरे हा माणूस वाचला होता कुठंतरी, करंट अफेअरमध्ये होता, पण हा नेमका इंटेलिजन्स ब्युरोचा प्रमुख होता, रॉचा प्रमुख होता, की एका कंपनीचा मालक होता, काय कन्फ्युजन आहे, की याला पद्मश्री भेटलं होतं काय माहित, पण कुठेतरी नाव वाचले, कारण नावच एवढी झालेली असतात एका मॅगझिनमध्ये. ठीक आहे. सो काय करा, आयसोलेटेड स्टडी करा, की फक्त इकॉनॉमीची स्टडी करा ना. बरं, आता दुसरी गोष्ट काय, UPSC प्री असू नाही तर MPSC प्री असू नाही तर कंबाईंड प्री असू दे, 1 वर्षाचे क्वेश्चन आहेत, त्याच्या अगोदरचे पण क्वेश्चन आहे.
1 वर्षाच्या अगोदरचं सुद्धा करंट अफेअर येत आहे. नसेल तर मी प्रूव्ह करून देऊ शकतो. 2025ची राज्यसेवेची प्रिलियम ओपन करा, कंबाईन ओपन करा किंवा UPSCची प्रिलियम ओपन करा. तिन्ही पेपरला 1 वर्षाच्या अगोदर सुद्धा करंट अफेअर आलेलं आहे. म्हणजे 1 वर्षापूर्वीचं, 1-1.5 वर्षापूर्वीचं करंट अफेअर. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय, याचा अर्थ लगेच सगळं करत बसायचं आहे असं नाहीये. ते कधी ना कधी रिपीट झालेलं आहे म्हणून ते आलेले, लक्षात ठेवा. तुम्ही जर रेग्युलर वाचत, त्यासाठी डेली न्यूजपेपर वाचत असतं, ते महत्त्वच ते डेली न्यूजपेपरचं. नसेल न्यूजपेपर तर ॲटलीस्ट डेली न्यूज तर वाचताना, रोज काय चालू घडामोडी घडतात ते माहिती असणं त्यासाठी गरजेचं आहे की काय घडते, 2 वर्षापूर्वी काय घडलं होतं ना हे आत्ता जाणून घ्यायचं असेल तर ती गोष्ट रिपीट झालेली असते. त्याच्यात दिलेलं असतं की 2 वर्षापूर्वी हे झालं होतं. सपोज फॉर एक्झाम्पल 5 जूनला एन्व्हायरमेंट डे, तर त्या दिवशी फक्त न्यूजपेपरमध्ये 5 जूनच्या एन्व्हायरमेंट डे 2026चीच थीम नाही, त्याच्यात कंपॅरिझन पण केलेलं असतं. 25ची थीम ही होती आणि 24ची थीम ही होती. सो त्याच्यातून करंट अफेअर 2 वर्षाचं कव्हर होत असतं. याचा अर्थ असं नाही मागच्या 5 वर्षाची वार्षिकी घेऊन बसले तर वाचित बसले ते. सो हे नाही प्रिपरेशनची मेथड, ठीक आहे. बट ॲटलिस्ट 1 वर्षाचं करून ठेवायचं आहे आपल्याला, शुअर शॉट. सो ते 1 वर्षाचे मागचे सगळे प्रिलियमचे करंट अफेअरचं त्या टॉपिकचे, फक्त इकॉनॉमीचे करायचे त्यावेळेस. कारण का त्यावेळेस तुम्ही रिलेट करू शकता ना इथे डायरेक्ट कन्सेप्टला, कारण जस्ट फ्रेशली कन्सेप्ट कव्हर झालेले आहेत. नंतर कधीतरी आयसोलेटेड करंट अफेअर वाचण्याऐवजी त्या टॉपिकला करंटला, कारण का क्वेश्चन करंट अफेअर बेस नाही येणार आहे. फॉर एक्झाम्पल क्वेश्चन आला की RBIने रिसेंटली रेपो रेट कट केला, रेपो रेट 25 बेसिसनी डाऊन केला, सपोज फॉर एक्झाम्पल अशी न्यूज आहे. मग तुमचं जर रेपो रेट झालेला असेल इथे, रेपो रेट म्हणजे काय, रेपो दर म्हणजे काय, ती कन्सेप्ट क्लिअर होते ना पुन्हा एकदा. आणि मग तुम्हाला जास्त समजतं नाही तर रेपो रेट डाऊन केला म्हणजे काय झालं, सिम्पल. मग MPSC साठी काय करू शकता, MPSC साठी UPSC असो ना UPSC असो, न्यूजपेपर वाचत राहा. मी म्हणतो 15 मिनिटं द्या, 20 मिनिटं द्या, फक्त स्कॅन करा, पण वाचत राहा. रोज काय आलेले हेडलाईन तरी वाचत चला, ॲटलिस्ट फक्त हेडलाईन तरी समजतं भरपूर सारं. डिटेलमध्ये आतमध्ये काय ते वाचलं नाही तरी चालेल, फक्त हेडलाईन वाचत चला, पण वाचत चला. कोणताही वाचा न्यूजपेपर, ठीक आहे. तुम्ही ज्या गावचे त्या गावचं दैनिक असेल ना दैनिक आणि पुढे तुमचं गावाचं नाव तरी चालेल, पण न्यूजपेपर वाचत राहा. कारण का शेवटी काहीतरी न्यूज कॉमन आहेत, त्यातून तुम्ही अवेअर राहता, सगळ्यात महत्त्वाचं. सो MPSCला सांगायचं तर आता काही जणांचे प्रश्न काय बरं का MPSCला, सर सिम्प्लिफाईड वाचू का परिक्रमा वाचू, आपण याच्यातच आयुष्य चाललंय आपलं, ठीक आहे. हे ठरवण्यातच आपलं आयुष्य चालले. एका एक्झाममध्ये परिक्रमामधून क्वेश्चन आले, सगळ्या मार्केटमध्ये वाव झाली की परिक्रमा येते, सिम्प्लिफाईडचा उपयोग नाही. दुसऱ्या वर्षी झालं सिम्प्लिफाईडमध्ये आले, परिक्रमामध्ये काहीच नाही आले, आणि मग आपण परत परिक्रमाच्या मागं पळवलं. याच्यातच आयुष्य चालले. दोन्ही करा ना, प्रॉब्लेम काय तुम्हाला सांगा मला, प्रॉब्लेम काय. मंथली करू का सर, द्विमासिक करू, मंथली पण कर, द्विमासिक पण कर, त्रिमासिक पण कर, प्रॉब्लेम कुठे. मंथलीमध्ये द्विमासिकमध्ये काय वेगळं असणार आहे का, असं असणार आहे का मंथलीमध्ये राष्ट्रपती वेगळे होते आणि द्विमासिकमध्ये अचानक राष्ट्रपती बदललेत, नाही. जे करंट अफेअर आहे ते करंट अफेअर आहे, सेम आहे, तुमची रिव्हिजन नाही होणार डबल. बट नाही सर, 50 रुपये पण जातात, 30 रुपये परत जातात पुस्तकाला. मग तुम्ही हे 30 रुपये 50 रुपये गोळा करत बसा आणि पुढच्या वर्षी परत भेटा मला, आणखी 2000 घाला, इथं 13,000 दर महिन्याला घाला. कुठे विचार करायचा आहे कोणत्या गोष्टीचा समजून घ्या. अटेम्प्ट देताना ह्या गोष्टींच्या बाहेर निघा. तुम्ही 30 रुपये 40 रुपये ना असे गेले ना जेवायला, आज संडेला सुट्टी असल्यामुळे मेसला, तर 200 रुपये घालून येतात आणि 20 रुपयाचा विचार करतात. बिलकुल अशा गोष्टी अशा टायमाला तर नाही करायचा विचार. ती काही नॉलेज कधी वेस्ट जात नाही. इरिस्पेक्टिव्ह ऑफ नॉलेज कन्फ्युजन नको आहे अननेसेसरी. दोन्ही करायचे, दोन्ही करा, बट दोन्हीपैकी एक वन टाइम करायचं आहे ना फक्त. फॉर एक्झाम्पल लेट्स से तुम्ही ठरवलं की तुम्हाला सिम्प्लिफाईडची लँग्वेज जरा व्यवस्थित वाटते, क्वालिटी कागद चांगली जरा थोडी बरे वाटते वाचायला असं वाटलं तुम्हाला, तर तुम्ही परिक्रमा एकदा वाचा, सिम्प्लिफाईड फर्स्ट मंथमधले एकदा वाचा. रिव्हिजन देताना फक्त आयडेंटिफाय करा ना समोर ठेवून दोन्हीपैकी की कोणती गोष्ट एक्स्ट्रा कमी जास्त दिलेली आहे, तिथेच नोट डाऊन करून ठेवा ना कोणत्या तरी एका याच्यामध्ये, त्यालाच रिवाइज करा. नेक्स्ट टाइम रिव्हिजनमध्ये याला वाचायची गरज आहे का, नाही वाचायची गरज ना. सो वन टाइम वाचायचं ना कोणतरी एक मॅगझिन. जर तुम्हाला परिक्रमा व्यवस्थित वाटत असेल तर सिम्प्लिफाईड वन टाइम वाचा, त्यातल्या ॲडिशनल गोष्टी याच्यामध्ये साईटलाच लिहून ठेवा. असं तर नाही होणार ना सगळंच ॲडिशन आहे, पूर्ण करंट अफेअर्स नवीन आहे, असं नाही होणार. सेम असणार आहे बऱ्याचशा गोष्टी. दोन्ही करा ना, हरकत नाही ना, कुठे जात नाही. तुम्हाला प्रॉब्लेम कुठे माहिती आहे सर, दोन्हीला वाचा, टाइम नाही आमच्याकडे. आहे टाइम तुमच्याकडं, तुम्ही मोबाईल साईडला ठेवा फक्त, तुम्ही फिरायचं बंद करा, तुम्ही चहाचं बंद करा, सगळा टाइम तुमच्याकडे अवेलेबल. तुम्ही झोपायचं बंद करा, सगळा टाइम अवेलेबल तुमच्याकडे. टाइमपासचा टाइम कमी करा, ऑटोमॅटिक टाइम निघतो तुमच्याकडे. पण तुम्हाला तो टाइम नाही काढायचा. तुम्हाला काय करायचं आहे, उरलेला सगळं करून उरलेल्या टाइमात अभ्यास करायचा आहे, ठीक आहे. अभ्यास करून उरलेला टाइम लेजरसाठी नाही तुमचा. सगळं झाल्यानंतर आता बराच वेळ झाले बघतो रील्स, आता अभ्यास केला पाहिजे म्हणून अभ्यासाला बसताय तुम्ही, ठीक आहे. ही कंडिशन आहे असो. बट अगेन सेम पोझिशनला आहे आपण, कुठे की जिथे MCQ प्रॅक्टिस. MCQ प्रॅक्टिससाठी काय भरपूर सारे टेलिग्राम चॅनल आहे, खास करून UPSC वाल्यांसाठी. त्यातला एक चॅनल आहे चांगला, विभास झा म्हणून चॅनल आहे.
तो त्याच्यावरती बऱ्याचपैकी चांगले MCQ येतात, रोज 5 वगैरे MCQ येतात, ते करू शकता तुम्ही. ठीक आहे, UPSC आहे. MPSC अगेन हे तर कुठे, हे तर काही गोष्टी फिक्स या, म्हणजे UPSCचे प्रीचे PYQ, MPSCचे प्रीचे PYQ, हे दोन्हींचे पण PYQ तर करायचेच आपल्याला डेफिनेटली. त्याचबरोबर काय करायचं आहे बघा, MPSCचे मेन्सचे PYQ करायचे, परंतु लक्षात घ्या, MPSCचे मेन्सचे PYQ UPSC साठी नाही करायचे, कारण त्याच्यात ते पॉप्युलेशन वगैरे, सेन्सस वगैरे जे टॉपिक आहे, ते प्लॅनिंग कमिशन वगैरे, ते टॉपिक बिलकुल नाही UPSCला. पण हे UPSCच्या मेन्सवाल्यांनी करायचं, मेन्सचे PYQ ना जे MPSC करणार आहे ना त्यांनी करायचे. ठीक आहे, सो MPSC वाल्यांनी करा, UPSC वाल्यांनी हे मेन्सचे PYQ नका करू. मग UPSC वाल्यांनी याच्या जागी रिप्लेसमेंट काय आहे, तर विवेक सिंगचं 500 MCQचं बुक येतं. 500 MCQ बुक येतं, काही ठिकाणी PDF पण आलेले असतील, माहीत नाही मला. मी जेव्हा PDF म्हणतो त्यावेळेस समजून घ्यायचं तुम्ही. ठीक आहे, PDF पण असतील आणि बुक्स पण असतील अवेलेबल, जसं तुम्हाला मिळेल तसं. ठीक आहे, सो बुक्स पण असतील, PYQ पण असतील, ते 500 MCQ आता दरवर्षी, ते पण करायचे. याच्या पलीकडे जाऊन ॲड ऑन काय करायचं असं ना, तुम्हाला एक काम करायचं आहे, ते म्हणजे इंडियन बजेट आणि इकॉनॉमिक सर्व्हे. हे दोन्हीवरती मी लेक्चर घेईल, 100% घेणार, म्हणजे घेणार, कारण मला ते तसे प्रिपेअर करणे. सो लेक्चर घेणार मी. बट तुम्ही काय करायचं आहे, 1 फेब्रुवारीला 11 वाजता तुमच्या आयुष्यातील किती महत्त्वाचे काम असो साईडला ठेवायचे आणि निर्मला ताईंना थोडासा रिस्पेक्ट देऊन ते ऐकायला बसायचं, ते काय म्हणतात ते. ठीक आहे, सो माननीय मंत्री महोदय, सो निर्मला सीतारामन म्हणजे अर्थमंत्री भारत देशाचे, त्यांचं समोर ठेवायचं लेक्चर. 2 तास हालायचं नाही, कारण ते 2 तास लेक्चर देतात. ठीक आहे, सो ते 2 तास पूर्णपणे, कितीही बोर झालं, कितीही तुम्हाला वाटलं हे काही सांगतात ते, तरी ते पूर्ण ऐकायचं आहे. कारण ते ना, जेव्हा ओरिजिनल तुम्ही भाषण ऐकताना ते कंटेक्स्ट सहित तयार होतं, की पूर्ण बजेटची थीम काय, पाठांतरात हे स्कीम्स आलेले आहेत खाली लिस्ट केलेली, याच्यातून ना थीम कळत नाही. तुम्हाला मेन्सला पण लिहायचं आहे, आता लक्षात राहू दे थोडंसं. सो मेन्ससाठी बजेटची थीम काय ते समजणं गरजेचं आहे. त्या बजेटच्या थीमवरून कळतं MPSCला मेन्सला किंवा UPSCला मेन्सला काय क्वेश्चन येतील. प्रत्येक वर्षी एक रोख असतो अर्थव्यवस्थेचा, तो रोख बजेटमधून समजत असतो. त्या रोखच्या आधारे रोख, ठीक आहे, रोग नाही, एक रोख. सो एक डायरेक्शन असते प्रत्येक वर्षी. ठीक आहे, सो प्रत्येक वर्षी इकॉनॉमीला काय डायरेक्शन द्यायची, कोणत्या गोष्टींवरती फोकस केलेला आहे, ॲग्रिकल्चरवर फोकस केला आहे का, मॅन्युफॅक्चरिंगवर फोकस केला आहे का, टुरिझमवरती फोकस केला आहे, हे तिथून समजत असतं. सो त्या गोष्टीवरती ते समजण्यासाठी पूर्ण बजेट ऐकायचं आहे. बट अगेन त्याच्यावरती आणि मग त्याच्या ओरिजिनल नोट्स काढायचे आहेत, आणि त्या नोट्स पण देईल मी आणि लेक्चर पण घेईन, त्यावेळेस ते लेक्चर बघा, मोर दॅन सफिशियंट होऊन जाईल तुम्हाला इकॉनॉमिक्स. दिस इज ऑल अबाउट इकॉनॉमिक्स. बट हे 15 दिवसात होणार आहे का, नाही. 15 दिवसात कंटेंट होणार आहे, MCQ नाही होणार आहे. MCQ ओव्हर द पिरियड ऑफ टाइम कंटिन्युअसली करत राहायचं आहे. ज्याने हे MCQ एवढे केले ना, यातले बरेचसे MCQ रिपीटेड आहे, बरेचसे MCQ रिपीटेड होणार आहे, कारण का तेच प्रश्न येणार आहे. हे तर करायचे, ज्याला पॉसिबल झालं नाही याला डबल रिव्हिजन देणं, म्हणजे हे एकदा वाचले आणि आणखी एकदा रिव्हिजन देणं. ट्रस्ट मी, ही विल गोइंग टू बी एक्सल. त्यांनी मार्क्सच काढले म्हणून समजा, एकदा आणखीन रिव्हिजन शक्य झाली पाहिजे फक्त, बस. ती नाही होते, कसं सांगतो पुढे जाऊन, पॉसिबल नाही, म्हणजे खूप होतं. बट अगेन जर शक्य झाली ना, म्हणजे एफर्ट्स टाकले तर रोज 2 तास एक्स्ट्रा काढलं का नाही होणार. सो रोजच्या टायमिंगमध्ये रोज 2 तास एक्स्ट्रा काढले का होते. सेकंड म्हणते जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंट. जॉग्राफीसाठी काय करायचं आहे, 11th 12th NCERT. ठीक आहे, UPSCसाठी. MPSCसाठी जॉग्राफीसाठी एक पुस्तक आहे, माहिती असेल तुम्हाला. येस, सो ते पुस्तक वाचायचं सगळ्यांनी. तीच नाव घेऊन लय अवघड आहे, पुण्यातले गोष्टी बाबा, हे कॉपीराईटच्या दुनियादारीच्या गोष्टी, आम्ही तर वैतागलोय. UPSCमध्ये काय नाही, मी पटपट नाव घेतो. UPSCमध्ये पाहिलं मी तर लेखक पण नाही त्यांचा, मी तर रमेश सिंगचा लेखक आहे, तरी मी आधी त्यांचं दुसऱ्यानं सांगितलं. बट UPSCमध्ये टेन्शन नाही, कारण का त्यांचं म्हणणं आहे बेस्ट कंटेंट असं तुमचं ऑटोमॅटिक मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. MPSCमध्ये लय झोले इथं पुण्यात. ठीक आहे, लय कॉपीराईटला एवढे कुठं काय करणार आहे काय माहिती. बट असो, जॉग्राफी एन्व्हायरमेंट 11वी 12वी NCERT करायचं, UPSCला GC लिऑंग करायचंच आहे, नो एक्सक्यूज वगैरे. GC लिऑंग करताना 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, 1 आणि 2. याचे 2 पार्ट आहे GC लिऑंगचे. पहिल्या पार्टमध्ये पण 2 पार्ट आहेत. एक पार्ट आहे भुरुपे, लँड फॉर्म्स म्हणतो आपण त्यांना, भुरुपे. ठीक आहे, हा भुरुपेचा पार्ट नाही करायचा आहे UPSC वाल्यांनी बिलकुल. एवढ्या वेळ तर असं वाटलं होतं सांगते ना चांगलं करायचं आहे, नाही करायचं आहे. दुसरा पार्ट आहे क्लायमेट आहे, टेम्परेचर आहे, ओशियन आहे, अशा पद्धतीचे चॅप्टर्स आहे, ते करायचे आहेत. हवं तर एक दिवस मी ते इंडेक्स आणि त्याला टिक करून पाठवेल की कोणते चॅप्टर करायचे आहेत कोणते नाही. ज्यावेळेस जॉग्राफी करावं त्यावेळेस GC लिऑंग माझ्याकडे घेऊन या, हवं तर मग मी तुम्हाला टिक करून देईन. दुसरा पार्ट आहे तो म्हणजे व्हेजिटेशनचा आहे, हा शुअर करायचा आहे, हा 1 टाइम करायचा आहे.
आणि वन टाइम करत असताना याचा चार्ट बनवून ठेवायचा आहे. म्हणजे चार्ट कसा असतो बघा, फॉर एक्झाम्पल अशा टाईपचं एक चार्ट बनवलं आहे. त्याच्यात टाईप ऑफ फॉरेस्ट असतं किंवा व्हेजिटेशन कोणत्या टाईप्स ऐकलं असं ना, सदाहरित वने, निमसदाहरित वने, ठीक आहे. सो एव्हरग्रीन फॉरेस्ट, सेमी एव्हरग्रीन फॉरेस्ट एटसेट्रा. सो लेट से तुम्ही इथं बनवलं की एव्हरग्रीन, त्याचं टेम्परेचर, त्याचं रेनफॉल कुठे असतो, त्याचे लोकेशन्स कुठे 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 भेटतं जगामध्ये, कोणत्या लोकेशन्समध्ये भेटतं, त्याच्यात कोणत्या टाईपच्या वनस्पती असतात, कोणत्या टाईपचे प्राणी आढळतात, त्यांचे काही वैशिष्ट्य आहेत का वनस्पतींचे, त्याच्यामध्ये कोणत्या ट्राईब्स आढळतात, त्यांचं लोकेशन कुठे, सवाना कुठे, एटसेट्रा. हे असं काय असेल ना त्याचा एक चार्ट बनवून ठेवायचा. एक चॅप्टर इथं या पार्टमध्ये एक चॅप्टर एका याच्यावरती आहे, प्रत्येक टाईप ऑफ फॉरेस्टवरती एक चॅप्टर आहे. हे केलं ना तुमचा याच्यातला निम्मा 50% पार्ट एन्व्हायरमेंटमधला पण कव्हर होणार आहे. हे ज्याला समजलं ना त्याला एन्व्हायरमेंट फार सोपं जाणार आहे. ठीक आहे. तो एक चार्ट बनवला ना, परत दिसेल ओपन करून बघायची गरज नाही पडत. ट्रस्ट मी, बिलकुल ओपन करून बघायची गरज नाही पडत, बिलकुल नाही. सो एवढं केलं तर याच्यानंतर काय करायचं आहे, सेम अगेन प्रीचे MCQ, UPSC असो किंवा MPSC असो. MPSC साठी एक पार्ट एक्स्ट्रा येतो म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल, बरोबर. महाराष्ट्राच्या भूगोलसाठी पण एक पुस्तक आहे, आय थिंक दीपस्तंभचं पुस्तक आहे, मे बी वाचतात मोस्टली, माहीत नाही. तुमच्याकडे बेटर सोर्स असेल तर तुम्ही ते वाचा, हरकत नाही. बट ते पुस्तक वाचा. बट मला असं म्हणायचं त्याची लय फ्रिक्वेंटली रिव्हिजन करत बसण्यापेक्षा MCQच्या प्रॅक्टिसवर भर द्या तुम्ही. म्हणजे महाराष्ट्राचं भूगोल आहे ना थ्रू MCQ करा. जसं की आता बा तुम्ही कंबाईनला आले होते किती महाराष्ट्राच्या भूगोलचे क्वेश्चन. सो कंबाईनचे मागचे प्रीचे सगळे 10-12 वर्षाचे ओपन करून बघा ना MCQ. डायव्हर्सिफाय करा तुमचं प्रिपरेशन, स्टिक नका राहू UPSCचे किंवा MPSCचे प्रिलियमचे मागचे क्वेश्चन बघायचे. कंबाईनचे सगळे करा ना, त्यातून सगळं तयार होईल ना. फॉर एक्झाम्पल कंबाईनचे तुम्ही आता जे क्वेश्चन पाहिले ते कुठले डोंगर कुठे होतात, कोणत्या नदी 2 डोंगरांना डिव्हाइड करते, नर्मदा आणि गोदावरी, नर्मदा आणि तापी रिव्हर कोणत्या. सो हे आरामात होऊन जाईल ना. ठीक आहे. सो ते कंबाईनच्या PYQ वरून तुम्हाला समजून येईल. MPSC साठी सांगतो. UPSC साठी करंट अफेअर फार महत्त्वाचं बनवून चाललेलं आहे. हे त्यासाठी टॉपिक बेसिसवरती ना सुदर्शन गुज्जरचे व्हिडिओज आहेत. सुदर्शन गुज्जर, सुदर्शन गुज्जर सरांचे व्हिडिओज आहेत. टॉपिक वाईज याचा अर्थ काय, त्यांनी कुठेतरी नॅशनल पार्कवरती एक टॉपिक बनवला आहे, वाईल्ड लाईफ सँक्च्युरीवरती, रामसर साईट्सवरती. हे एन्व्हायरमेंटचा पार्ट आहे, पण हे तुम्हाला ऑटोमॅटिक व्हेजिटेशनमध्ये पण समजून येईल. ठीक आहे, इव्हन जॉग्राफी झाल्यानंतर. ठीक आहे. सो याच्यानंतर आणखीन कोणत्या टाईपचं फॉरेस्ट कुठं आढळतं, मृदा, ठीक आहे, सॉईल कोणत्या टाईपची आहे, करंट अफेअर काय आलेलं आहे त्याच्यावर, त्याचा व्हिडिओ, मॅपिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी. हे यासाठी व्हिडिओज बघा. याचे व्हिडिओज आहेत यूट्यूबवरती खूप सारे सरांचे चांगले व्हिडिओज आहेत. तुम्हाला बेटर मिळून जाईल. फार तर फार याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला एक कन्सॉलिडेटेड सोर्स असेल तर PMF ISC अगेन PDF पण अवेलेबल आहे, बुक पण अवेलेबल आहे. ठीक आहे. सो ते करू शकता तुम्ही, पण मी नाही रिकमेंड करत, एवढं सफिशियंट होईल. जॉग्राफी एवढा पण मोठा सब्जेक्ट नाही आहे. नंतर आहे एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटला 2 सोर्सेस आहे, बट आय विल स्ट्रॉंगली रिकमेंड यू शुड गो फॉर PMF IS. PMF ISचं बुक आहे, चांगल्या पद्धतीने कव्हर होतं एन्व्हायरमेंट तिथून. MPSC साठी अगेन सगळे तुषार घोरपडे सरांचं बुक वाचतात आय थिंक, बट मला असं वाटतं मोर दॅन जास्त होते ते बुक. ठीक आहे. क्वेश्चन 5 आहे आणि ते क्वेश्चन एवढे सोपे येतात ते, आणि त्याच्या बेसिसवरती एवढं सारं बुक वाचायचं मला नाही वाटत वर्थ इट आहे. बट अगेन वाचून घ्या एकदा, काय तुम्हाला मजा येईल तेवढं जरा. पुन्हा किंवा असं नको व्हायला की हे राहून गेलं आणि ते 5 मार्काचं राहून गेलं. 5 मार्क सोपे तिथं, 5 पैकी 4 मार्क आरामात येतात. एवढे सोपे प्रश्न असतात ते. ठीक आहे. MPSCला आरामात येऊन जातात. PYQ जरी सॉल्व्ह केले एन्व्हायरमेंटचे तरी मोर दॅन सफिशियंट आहे. किंवा कोणाचं छोटंसं मॉड्यूल लेक्चर असेल यूट्यूबवरती मिळून जातं, एन्व्हायरमेंट क्लिअर केलेले त्यांनी 10 लेक्चरमध्ये वगैरे समथिंग, असं MPSC साठी ते होऊन जातं. पण UPSC साठी हा फार मोठा सब्जेक्ट आहे. 15 मार्काला क्वेश्चन, म्हणजे 15 क्वेश्चन येतात त्याच्यावरती. ठीक आहे. तो डिटेल करा, आणि त्याचं डिटेलिंग एवढं आहे की लाईक अनलिमिटेड आहे. किती करा तुम्ही ते संपणार नाही आहे. याच्यामध्ये खास करून आहे ना काही बेसिक गोष्टी ते करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल ॲक्ट्स करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल एन्व्हायरमेंटच्या बॉडीज करणं गरजेचं आहे, खास करून इंटरनॅशनल पण आणि इंडियन बॉडीज पण. बॉडीज म्हणजे काही इन्स्टिट्यूशन्स, बरोबर. त्याच्यानंतर काही पॉलिसीज करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर करंट अफेअर करणं गरजेचं आहे. जेव्हा करंट अफेअर म्हणतो त्यावेळेस अगेन मागच्या मेपासून जूनपासून पूर्ण वर्षभराचं फक्त एन्व्हायरमेंट टॉपिकमधलं करंट अफेअर करायचं फक्त एन्व्हायरमेंटमध्ये, आणि PT आल्यानंतर PT वाचायची. त्याच्यानंतर काय आहे, PT म्हणजे काय इयरली असतं करंट अफेअर कम्पायलेशन. त्यानंतर काय ऑब्व्हियसली MCQ तर प्रिलियमचे आणि मेन्सचे तर प्रिलियमचे तर करायचे, ते UPSC असो नाही MPSC असो, दोन्ही पण प्रिलियमचे MCQ करणंचे. बट त्याच्याबरोबर काय करायचं आहे ना, काहीच करायचं नाही. ठीक आहे. ह्याला किती केलं तरी किती कमी पडते. मग काय करू शकता तुम्ही याच्यामध्ये, फार तर फार मॅपिंग मात्र जास्त करायची. ज्यावेळेस एन्व्हायरमेंट म्हणजे जॉग्राफी सुरू होईल ना त्यावेळेस रोज अर्धा तास मॅपिंगला द्यायचं आणि फक्त बघत बसायचं याच्याकडे.
फक्त पाहत बसायचं त्या मॅपिंगकडे, काही नाही केलं तरी चालेल, पण मॅपिंग करा. कॉन्टिनेंट वाईज मॅपिंग करा UPSC-वाले. मॅपिंग फार इम्पॉर्टंट आहे, मॅपिंगवरती फार गोष्टी डिपेंडंट आहे. ठीक आहे. सो अगेन MCQ करत राहायचं आहे. आणि तुम्हाला जी PDF दिलेली ती CDSचे वगैरे क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये ते केले तरी चालेल, पण त्याच्यात एवढे काही क्वेश्चन नाही जास्त एन्व्हायरमेंटसाठी. किती करा एन्व्हायरमेंटचे ना 1-2 चॅनल आहेत टेलिग्रामचे, मला नाव आठवत नाही आता, बट त्या चॅनलवरती रोज 5 ते 10 क्वेश्चन येतात आणि ते सोडवले तरी चालते, काय हरकत नाही. बट एवढं मोर दॅन सफिशियंट आहे एन्व्हायरमेंटसाठी, किती केलं तरी कमी पडणार आहे एन्व्हायरमेंटसाठी. ठीक आहे. त्यानंतर आहे हिस्ट्री. आता मार्च येणार आहे. ठीक आहे. मार्च अगेन फेब्रुवारी महिन्यामध्ये पॉलिटी इकॉनॉमी कोण करणार आहे? MPSC-वाले. मार्चमध्ये त्यांनी काय करायचं, ट्राय करायचं जॉग्राफी करायला, महाराष्ट्राचा इतिहास भूगोल. एन्व्हायरमेंटला वेळ लागणार आहे का? नाही. सो त्याच्यानंतर पिक करा जनरल सायन्स. मार्चमध्ये तुम्ही जनरल सायन्स सुरू करा. मी तर म्हणतो जॉग्राफीच्या अगोदर तुम्ही जनरल सायन्स सुरू करू शकता. त्यावेळेस काय करायचं सांगतो, थोडं होल्ड करा. मार्चमध्ये काय ना 2 सब्जेक्ट आहे, एक हिस्ट्री आणि एक सायन्स अँड टेक्नॉलॉजी UPSC-साठी. हिस्ट्रीसाठी काय करणं गरजेचं आहे? एन्शियंट हिस्ट्री आहे, तर एन्शियंट हिस्ट्रीसाठी RS शर्माचं बुक वाचलं जातं. बट हे बुक तुम्ही आता वाचायला गेला तर 2027ची पण तयारी लगेच सुरू करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. कारण आता ते पॉसिबल नाही आहे, या विदिन एवढ्या टाइम स्पॅनमध्ये शक्य नाही करणं. मिडिवलसाठी पण एक बुक आहे NCERT, ॲक्च्युली ते सतीश चंद्राची NCERT आहे, पण अगेन ती NCERT करून त्याच्या नोट्स काढून ते प्रिपेअर करायचं, म्हणजे 28ची तयारी सुद्धा सुरू केली तरी हरकत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मॉडर्नसाठी मात्र एक गोष्ट फिक्स आहे, ती म्हणजे स्पेक्ट्रम. बट अगेन आत्ता PMA पायचं पण पुस्तक आलेलं आहे सरांचं, ते पण छान पुस्तक आहे. ठीक आहे. बट मी ते स्वतः पूर्ण वाचलेलं नाही, त्याच्यामुळे मी अजून ते पूर्ण रिकमेंड करण्यासाठी थोडंसं मी सरांना ओळखतो. ठीक आहे. सर आपली इथंच लेक्चर घेतात संध्याकाळचं 8 ते 10 लेक्चर असं त्यांचं पुस्तक पण आहे आपल्याकडं. मी ते पाहिलेलं आहे, पण मी स्वतः वाचलेलं आणि त्याच्या बेसिसवरती मी अटेम्प्ट दिलं आहे असं नाही आहे. ती स्वतः मी तरी तुमच्या सोडणार आहे का? नाही. बट अगेन हिस्ट्रीमध्ये 1857ला उठाव झाला, कोणत्या पुस्तकात? सेम आहे, 1857लाच झाला आहे. ठीक आहे. ते काही चेंज होणार नाही. प्रश्न कुठं राहतो बघतो की 1857च्या उठावाची कारणं कोणी 5 दिल्यात, कोणी 10 दिल्यात, कोणी 15 दिल्यात, कोणी काहीच दिले नाही, हा प्रश्न राहतो फक्त. मग ती किती रिलेव्हंट आहे त्याच्यावरून ठरवलं जातं. बट अगेन ते बुक पण चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकता. बट मला माहिती, मी ते बुक जर रिकमेंड केलं तरी तुम्ही पुन्हा जाऊन स्पेक्ट्रम वाचणारच आहे. सो त्याच्यापेक्षा फोमो होण्यापेक्षा ती एकच वाचा कोणतंही. पण हे वाचण्याच्या अगोदर एक वाचायचे, ते म्हणजे थीम्स ऑफ इंडियन हिस्ट्री किंवा थीम्स ऑफ हिस्ट्री पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3, 11th आणि 12th NCERT. डिटेल्ड वाचा, डिटेल 5 क्वेश्चन तरी डायरेक्ट NCERTतल्या 3 पुस्तकातून शुअर शॉर्ट क्वेश्चन आहेत. खास करून काहीतरी जे हॉट टॉपिक्स आहेत ना, विजयनगर एम्पायर, त्यानंतर आर्किटेक्चर, त्याच्यानंतर मौर्यन एम्पायर, बुद्धिझम, जैनिझम, हे गुप्ता एम्पायर, हमखास येणारे टॉपिक आहे. तुम्हाला सांगेल, तुम्ही ती पुस्तकं घेऊन आली माझ्याकडे, मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. कारण ते स्वतः NCERT मी कव्हर केलं होतं ज्ञानदीपला. सो लाईन टू लाईन कव्हर केलं होतं NCERT. पण मला माहिती आहे ती चांगल्या पद्धतीने त्याच्यात UPSCसाठी डायरेक्ट क्वेश्चन येतात ह्या थीम्स इन इंडियन हिस्ट्री 1, 2, 3 मधून. आणि सगळ्यात पहिल्यांदा ते करायचं आहे. ते झालं ना, ही 3 पुस्तकं झाली ना, मग एन्शियंट हिस्ट्रीकडे यायचं आहे. एन्शियंट मिडिवलसाठी एक तर हे करू शकता, किंवा तामिळनाडूचं पुस्तक आहे, तामिळनाडूचं हिस्ट्रीचं बुक आहे 11वी-12वीचं, फार सुंदर बुक आहे. याच्यातलं जर ओल्ड बुक भेटलं ना तरी चालेल, आणि न्यू बुक केलं तरी चालेल, जे तुम्हाला भेटेल ते चालेल. दोन्हीच्या पण PDF अवेलेबल आहे टेलिग्रामला, त्यांच्या वेबसाईटला पण अवेलेबल आहे. सो आपण डायरेक्टली प्रोक्लेम करून सांगू पण शकतो अवेलेबल. सो चांगले एक कोणतरी करा, दोन्ही नका करू, एकच करा, सफिशियंट आहे. हे केल्यानंतर मग तुम्हाला करायची 11ची NCERT, आणि ती कोणती आहे? इंट्रोडक्शन टू द आर्ट. इंट्रोडक्शन टू द आर्ट डिपेंड आहे. सी एन्शियंट मिडिवल सगळे मिळून हिस्ट्री म्हणून 10 ते 12 क्वेश्चन येतात. बट UPSCची अनप्रेडिक्टेबिलिटी आहे. म्हणजे काय आहे की ते UPSC फार अनप्रेडिक्टेबल आहे. बट आता ते फार अनप्रेडिक्टेबल आहे ना, हे प्रेडिक्टेबल झाले की ते फार अनप्रेडिक्टेबल असणार. याचा अर्थ काय? त्यांचा एक पॅटर्न आहे. ते काय करतात, दर 2 वर्षांनी एक सब्जेक्ट सायलेंट करतात आणि तो सब्जेक्ट अचानक पिक करतो. जसं की पाहायला गेलं तर 2017-18ला, इव्हन 16ला, 15ला 4 वर्ष मिडिवल हिस्ट्रीवरती एकही क्वेश्चन नव्हता, एकही नव्हता. इव्हन 17 येता करता सगळ्या क्लासेसनी मिडिवल हिस्ट्री शिकवणं बंद केलं होतं ना. प्रीला क्वेश्चन होता, मेन्सला कोणत्याच प्रोग्राममध्ये नव्हतं, इन्क्लुडिंग मी ज्या कोचिंगमध्ये सेंटर जे बेस्ट कोचिंग आहे वन ऑफ द, त्याच्यामध्ये माझ्या ट्युशनमध्ये सुद्धा मिडिवल हिस्ट्री शिकवलंच नाही बिलकुल, कारण क्वेश्चनच येत नव्हते. अचानक 19 पासून जेव्हा मी पहिला अटेम्प्ट द्यायला सुरुवात केली तेव्हापासून अचानक मिडिवल हिस्ट्रीवरती क्वेश्चन आले. ठीक आहे, अचानक 2 क्वेश्चन, पण हिंट ओळखली की 2 क्वेश्चन आले, तर याचा अर्थ पुढच्या वर्षी येणार. तिथून पुढे मिडिवल हिस्ट्रीवरती क्वेश्चन सुरू झाले. सेम क्वेश्चन आहे
की जॉग्राफीसाठी म्हणजे 22, 23, 21, 22, 23 जॉग्राफी एकदम डाऊन केला त्यांनी. एकदम डाऊन म्हणजे हार्डली 1-2 क्वेश्चन विचारायचे, हार्डली बळच कुठून तरी शोधल्यासारखे. 24-25 पासून जे पिक केलाय बस मेजर ऑफ क्वेश्चन जॉग्राफीमधून यायला लागले, ते पण स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन यायला लागले. सो आणखीन डिफिकल्ट करून सोडलं. पण अगेन सेम आहे, मागच्या 2-3 वर्षापासून त्यांनी मॉडर्न हिस्ट्री फार सायलेंट करून ठेवलेलं आहे. सो कधी पिक करतील माहीत नाही, यू नेव्हर नो. सो हाय चान्सेस 26ला पिक होऊ शकतो मॉडर्न हिस्ट्रीचा. चांगला करा, डेफिनेटली चांगला करा. सो जो क्वेश्चन येत नाही ना, UPSCचा पॅटर्न तो आहे, जो सब्जेक्टवरती क्वेश्चन येत नाही ना तो सोडून नसू द्यायचा. येत नाही याच्यावरती जास्त, तो चांगला करायचा असतो. ठीक आहे, प्रीला सांगतो मी, मेन्सला नाही, प्रीला. सो डेफिनेटली क्वेश्चन येऊ शकतात, कधी पिक करेन सांगता येत नाही. आणि असं नाही याचा अर्थ लगेच 26ला नाही आलं मग माझ्याकडे लगेच यायचे भांडायला. 26ला नाही आलं मी म्हणेन थांबा मग 27ला येईल. ठीक आहे, सो असं नाही, ते कधी त्याला तर अनप्रिडिक्टेबिलिटी म्हणतात ना. सो ती अनप्रिडिक्टेबिलिटी. सो बट नियर अराउंड 10-11 क्वेश्चन येतात. आणि थिंग अशी आहे की 2024 पासून हिस्ट्री त्यांनी थोडंसं सोपं केलं आहे, ट्रस्ट मी. म्हणजे फार तुम्ही जे वाचताय ना त्याच्यातलेच क्वेश्चन येतात मोस्टली. असं नाही तर 2-3 वर्षामध्ये सलग असं होतं की हिस्ट्रीचे ऑप्शनल वाल्यांना पण हिस्ट्रीचे क्वेश्चन सापडत नव्हते. ते समोर इंटरनेट घेऊन बसले तरी हिस्ट्रीचे क्वेश्चन सापडत नव्हते. आणि त्यांनी की काढले आन्सर की मध्ये तरी चुकत होते फायनल की आल्यानंतर. म्हणजे इंटरनेटवरती सुद्धा सर्च करून उत्तर शोधून सुद्धा 1 वर्षाने उत्तर चुकलेली समजत होतं. ठीक आहे, ही हिस्ट्रीची कंडिशन होती. बट आता थोडं 2 वर्षापासून जरा सोपं केलं आहे कम्पॅरेटिव्हली. ठीक आहे, ही 11th हिस्ट्री करायची आहे. हे कशासाठी आहे? आर्ट अँड कल्चरसाठी. आणि माझं सजेशन राहील MPSC वाल्याने सुद्धा आर्ट अँड कल्चरची NCERT केली पाहिजे. प्रिलियमसाठी नाही बट मेन्ससाठी आर्ट अँड कल्चरवरती क्वेश्चन राहणार आहेत शुअर शॉट. बट माहीत नाही, मला असं गट फिलिंग आहे ह्या वर्षी आर्ट अँड कल्चरवरती 1 क्वेश्चन तरी राहणार MPSCच्या प्रिलियमला. माहीत नाही, मी रॉंग असू शकतो, मी 100% रॉंग असू शकतो, रॉंग ठरू शकतो, आय डोंट नो. बट माहीत नाही, मला असं कुठंतरी आतून एक गट फिलिंग सांगते कुठंतरी जे मेन्सला सब्जेक्ट आहे ना त्या मेन्सच्या सब्जेक्टच्या आधारावरती कुठंतरी प्रिलियमला क्वेश्चन विचारायला हळूहळूच पॅटर्नमध्ये सुरुवात होणार आहे. आणि ती सुरुवात करायची असणार ना, बेस्ट थिंग आहे आर्ट अँड कल्चर. बट प्रॉब्लेम कुठे सांगू, ह्या आर्ट अँड कल्चरमध्ये क्वेश्चन विचारताना कन्फ्युजन असं आहे माझ्या माइंडमध्ये सुद्धा, जी की अजून क्लॅरिटी नाही आलेली, की हे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनबद्दल विचारतील का लेण्याद्रीमधील केव्जबद्दल विचारतील हे नाही सांगू शकत मी. ठीक आहे, कारण का महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पण महाराष्ट्राचं आर्ट अँड कल्चर तेवढं समृद्ध आहे. सो अगेन तिथं थोडंसं कन्फ्युजन आहे. म्हणून करू नका तुम्ही MPSCसाठी प्रिलियमसाठी बिलकुल. एखादा क्वेश्चन आला तर लेट इट बी, आपला 200 पैकी 200 मार्क नाही पाडायचे. बट मेन्ससाठी तर तुम्हाला करावं लागणार आहे. ती मेन्ससाठी तेवढी NCERT सफिशियंट आहे. UPSCसाठी डेफिनेटली NCERT करणं, NCERT पाठ पाहिजे. ती ही NCERT ना पाठ पाहिजे, पाठ तोंडपाठ काय याच्यामध्ये कुठे काय कुठे काय UPSCसाठी माहीत पाहिजे. एवढ्यावर पण थांबायचं नाही. याच्यानंतर नितीन सिंघाण्याचं बुक करायचं आहे. बट हे नितीन सिंघाण्याचं बुक 800 पेजेसचं आहे. सगळं करायचं आहे का? नाही. एक दिवस माझ्याकडे इंडेक्स घेऊन या, त्यात तुम्हाला मी हायलाईट करून देईल काय करायचं काय नाही. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये आर्किटेक्चर करायचं आहे, आर्किटेक्चर. त्याच्यानंतर जाऊन तुम्ही युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट्स करायच्या आहेत. याच्यामधून जैनिझम आणि बुद्धिझम करायचं आहे. सो इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तेवढेच करायचे. आणि याच्या एकदा नोट्स काढून ठेवायचे, फर्स्ट टाईम नोट्स. हे नोट्स काढून ठेवा. तुम्ही जेवढे अटेम्प्ट द्याल त्या नोट्सवरतीच अटेम्प्ट करायचं आहे. त्याच्यानंतर परत नितीन सिंघाने ओपन नाही करून बघायचं. 1 टाईम रिडिंग येते बुकचं. सो कोणाकडे फ्रेंड्स असतं त्याच्याकडून घेऊन या 8-15 दिवसासाठी आणि ते एकदाच रीड करा, त्याच्यात नोट्स काढून ठेवा, डन आहे. तुम्ही परत त्याच्याकडे बघायचं नाही. हिस्ट्रीसाठी एवढं करावं लागतं. आणि याच्यानंतर वेळ मिळाला तर हे कर, नाही जे की नाही मिळत वेळ. ठीक आहे, सो नाही केलेलं तेच बरं आहे. हे फक्त स्पेक्ट्रम करावं लागेल तुम्हाला. पण सगळ्यात जास्त फोकस कसा असला पाहिजे, याच्यावरती, ह्यावरती फोकस असला पाहिजे आणि ह्यावरती फोकस असला पाहिजे. ह्याला लागणार 1 महिना. ह्या सगळ्या पुस्तकाला कव्हर करायला लागणार 1 महिना. याच्यामध्ये कुठे सायन्स अँड टेक बसत नाही. सो म्हणून तुम्हाला सायन्स अँड टेकचा एप्रिलमधला एक फर्स्ट वीक काढावा लागेल. आता काय होऊ शकतं बघा, ज्यांचं सायन्सचं बॅकग्राऊंड नाही त्यांना थोडंसं सायन्स अँड टेक्नॉलॉजी थोडं टफ जाऊ शकतं. ते काय करू शकतात, मार्चमध्येच एखादा वीकमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी करू शकतात. काय होईल, एखादा सब्जेक्ट जो हिस्ट्रीचा आहे तो एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये येईल, नो प्रॉब्लेम. तेवढी फ्लेक्झिबिलिटी आहे, तुम्हाला वाटेल तेव्हा करा, हरकत नाही. टफ असून थोडा लवकर करा, म्हणजे जास्त रिव्हिजन पण होतात. प्लस हिस्ट्री 1 महिनाभर करत असल्यानंतर तुम्हाला असं वाटतं आता मी चिपळ्या वगैरे घेऊन आता मला फिरायला जायची गरज आहे रानावनामध्ये. सो ती हिस्ट्री 1 महिना घेतल्यानंतर तुम्ही संत तुकाराम महाराज व्हाल. सो ते असं नको वाटायला म्हणून एखादा वेगळा सब्जेक्ट घेऊन येऊ शकता तुम्ही म्हणून, चेंज म्हणून. ठीक आहे, पण ते तुमच्यावरती. पण एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये जाणार आहे तुमचं प्रिपरेशन. यासाठी काय करायचं आहे बघा, यासाठी एक तर डॉक्टर शिवीने सारथी आयचे त्यांचे पण नोट्स आहेत कन्सॉलिडेटेड, ते पण अवेलेबल आहेत, ते पण करू शकता सायन्ससाठी. बट ते बल्की आहेत, आत्ताच सांगतोय, ते खूप आहेत. त्यांनी फार A फॉर ॲपल पासून शिकवलेले आहे सायन्स, ज्याला कळणार नाही त्याच्यासाठी फार ते जास्त होते. ते खूप एवढं सायन्स अँड टेक आलं तर मला पण नाही सोडवायचं आहे. बट अगेन त्याच्याशिवाय पर्याय पण नाही आपल्याकडं. दुसरं काय ऑप्शन, एक तर रवी अग्रहरी म्हणून आहे, रवी अग्रहरी. त्यांचं बुक पण आहे, त्यांचे व्हिडिओज पण आहे यूट्यूबला, खूप सारे व्हिडिओज.
ते करू शकता तुम्ही डेफिनेटली. आधी KSGला होते हे, आता सेपरेट स्वतः चालू केले त्यांनी. सो छान म्हणजे आहेत व्हिडिओ त्यांचे, बऱ्यापैकी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी होईल. आणि त्याच्यासोबत काय करायचं अगेन सायन्स अँड टेक्नॉलॉजीची PT करायची डायरेक्ट. आता इथं डायरेक्ट PT का सांगितलं मी, कारण तोपर्यंत PT आलेला असतील. आता समजलं कोणता सब्जेक्ट का घ्यायचा असतो, कारण कोणतं कंटेंट कधी येतं, कोणतं कंटेंट कधी येऊ शकतं, कधी कोणतं एक्स्ट्रा करणं गरजेचं आहे, कोणतं कमी करणं गरजेचं आहे, याच्या बेसिसवरती मी सब्जेक्टचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि एप्रिलचा फर्स्ट आणि मग अगेन MCQ प्रॅक्टिस तर करणे, PYQ करा एटसेट्रा. ठीक आहे. आता राहिला टॉपिक फक्त जनरल सायन्सचा यांच्यासाठी, कोणासाठी, MPSCसाठी प्रीसाठी. 20 मार्काला आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. याच्यामध्ये सगळ्यात जास्त वेटेज कशाला आहे, बायोलॉजीला आहे. सो साधारणतः 10 मार्कर वेटेज आहे, 8 to 10 क्वेश्चन येतात बरोबर. आणि हे दोन्ही मिळून 10 to 12 क्वेश्चन येतात. ठीक आहे, मोर ऑर लेस ते सेम. बट आय थिंक मला वाटतं फार क्लिअर कट आहे. 10 क्वेश्चन 5 क्वेश्चन 5 क्वेश्चन अशा पद्धतीने असतात. ठीक आहे, एवढे क्लिअर येते. सो अगेन हे बायो सुरुवात करायची, सुरुवात करतानाच बायो करायचं. आता इथं कन्फ्युजन काय बघा, कोणी म्हणतं स्टेट बोर्ड वाचू सर, कोणी म्हणतं सर NCERT वाचू का, आणि हे कोणी म्हणजे कोणीच नाही आहे. ठीक आहे. कोणी म्हणतं सर डायरेक्ट भस्केचं पुस्तक वाचू का. ठीक आहे. आणि कोणी म्हणतं आणखी XYZ कोणता रिसोर्सेस आहे, त्याच्या नोट्स आहेत, भस्केच्या पण नोट्स अवेलेबल आहे. ठीक आहे, भरपूर काय यूट्यूब कंटेंट आहे, ब्ला ब्ला ब्ला, हे वाचू का. आय विल ऑलवेज सजेस्ट स्टार्ट विथ NCERT. आय विल ऑलवेज सजेस्ट. ह्या वर्षी जे ब्लंडर झालेत ना सायन्समध्ये सगळ्यांचे, त्याला रिझन आहे स्किपिंग ऑफ NCERT. MPSCला NCERT नाही वाचायचं असं कोणी सांगितलं नाही ना सर, ती NCERT इंडियन लेवलला आहे. ठीक आहे, मी तर म्हणतो नीटची तयारी करा तुम्ही. 20 मार्काला जर असले एखादा सब्जेक्ट, तुम्ही नीटचा क्लास लावला पाहिजे. ठीक आहे, जोक्स अपार्ट, बट सांगण्याचं उद्दिष्ट काय समजून घ्या. जर 20 मार्काला क्लिअर कट तुम्हाला माहिती आहे एखादा सब्जेक्ट आहे जो 20 मार्काला आहे 20, तुम्ही कसं काय स्किप करू शकता, तुम्ही त्याला लाईटली कसं काय घेऊ शकता एवढं. तुम्ही हिस्ट्रीला एवढं सारं वाचले 15 मार्काला, तेवढं तर वाचा ॲटलिस्ट, तेवढं तर टाईम द्या. त्याच्यापेक्षा जास्त नाही पण तेवढं तर टाईम द्या. 1 महिना तुम्ही हिस्ट्रीला घालताय तर ॲटलिस्ट 20 दिवस तर द्या सायन्सला. तुम्हाला 10 दिवसात संपवायचं सायन्स, भस्केचं पुस्तक वाचून पटापट. मी म्हणत नाही भस्केचं पुस्तक वाचायचं नाही, 100% वाचायचं, कारण का सगळे वाचणार आहे तर तुम्हाला पण वाचणं मस्ट आहे. पुन्हा फिअर नाही झालं पाहिजे, कॉन्फिडन्स त्याच्यामुळे डाऊन नाही झाला पाहिजे, वाचणे. बट आय विल ऑलवेज सजेस्ट ॲटलिस्ट काही जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे, खास करून 8वी 9वी आणि 10वीच्या NCERTमध्ये जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे ज्याच्यावरती फ्रिक्वेंटली क्वेश्चन येतात. फॉर एक्झाम्पल रिस्पिरेशनवरती क्वेश्चन येतात, फॉर एक्झाम्पल आपली फूड सिस्टीम डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती क्वेश्चन येतात, एक्सक्रिशन सिस्टीमवरती क्वेश्चन येतात, नर्वस सिस्टीमवरती क्वेश्चन येतात. हे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ना ज्याच्यावरती क्वेश्चन येतात, ती टॉपिक तरी ॲटलिस्ट इथून करा. NCERT कन्सेप्च्युअल क्लॅरिटी देणारा पर्सन आहे, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी देणारे सोर्स आहे ते. त्यातून काय फरक होतो बरं सांगतो तुम्हाला. भस्केमध्ये किंवा स्टेट बोर्डमध्ये काय आहे, जर एखादी गोष्ट X आहे ना तर तुम्हाला X म्हणून लक्षात ठेवावं लागते. NCERT काय करतं, ते X नंतर YZ काय येणार आहे आणि Xच्या अगोदर काय येतं V, तो V आणि Y या दोन्ही गोष्टींबद्दल दिलेलं आहे. त्याच्यामुळे जरी तुम्हाला X वरती क्वेश्चन आलेला असला तो माहीत नसला ना तरी अंदाज लावता येतो हेच असू शकतं. म्हणून ते अंदाज लावण्यासाठी NCERTचं असतं. ती कन्सेप्ट समजते की डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये हेच हार्मोन्स का सिक्रेट होत जातात ते समजतं. आपण फक्त हार्मोन्स पाठ केलेले आहेत, हे हार्मोन्स असतात, ते हार्मोन्स असतात, ते केमिकल रिलीज होतं आणि कुठं काय होतं. आणि मग कोर्टात केसेस लढतात, ते पिट्युटरी ग्लँड्स कोणतं हार्मोन सिक्रेट करते. डॉक्टर पण फाईट लूज केली त्यांनी, MPSC पुढे डॉक्टर हरलेत. ठीक आहे, बट आपण जिंकलोय का, तर आपण पाठ केलेले, आपल्याला देणं घेणं नाही, आणि डॉक्टर लावतात लॉजिक. ठीक आहे, नाही आहे असं आहे म्हणून. बट अगेन सांगण्याची जो गोष्ट काय, NCERTतून कन्सेप्ट क्लिअर होतात. त्या कन्सेप्टसाठी ठराविक चॅप्टर करा. सगळे चॅप्टर बिलकुल करायचे नाही, मी पण रिकमेंड नाही करत सगळे चॅप्टर करण्यासाठी. जे ठराविक मत आणि कुठे महत्त्वाचे, अगेन भस्केच्या बुकमध्ये सुरुवातीला ॲनालिसिस दिलेला असेल पहा, त्या ॲनालिसिसमध्ये दिलेलं आहे ना की हे इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत, ते करा ना तुम्ही NCERTमधून. त्यानंतर स्टेट बोर्डमधून करा. सगळे म्हणतात स्टेट बोर्डमधून आलं, स्टेट बोर्डमधून आलं. मी म्हणतो सायन्समधून आलाय क्वेश्चन. नाही सर, स्टेट बोर्डमधून आला, सायन्समधून आलाय क्वेश्चन. हा सायन्सचा क्वेश्चन आहे, तो स्टेट बोर्डमध्ये नसता दिलेला, काय दिलेला असला तरी काय क्वेश्चन त्याच्यावरच येणार आहे ना. जर क्वेश्चनमध्ये विचारलं की हेअरसाठी कोणतं प्रोटीन लागतं, कॅरेटिन लागतं, बरोबर. आता हे भस्केमध्ये दिलेलं असू द्या, स्टेट बोर्डमध्ये दिलेलं असू द्या, NCERTमध्ये दिलेलं असू द्या, सेम आहे. मग जर तुम्ही म्हटले नाही सर स्टेट बोर्डमध्ये आले आणि भस्केट पण दिलेलं असतं तर भस्के काय म्हणतील, सर भस्केच्या बुकमधून आलेले नाही, NCERTमधून पण आलेले, मग कुठून आलेले, अरे सायन्समधून आलेले, ते सिम्पल सगळीकडे दिलेलं असणार आहे. सो त्याच्यामध्ये चेंजेस काय नाही आहे. असं तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या. सायन्समध्ये पण कन्सेप्ट्स आहेत,
प्रॉपर कन्सेप्ट आहेत, फॅक्ट्स आहेत, असं नाही सायन्समध्ये. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय आहे की तुम्हाला NCERT करायचं आहे, स्टेट बोर्ड करायचं आहे, त्याच्यानंतर पण बसके करायचं. तुम्ही म्हणता एवढं सगळं का करायचं सर, पास व्हायचं तर करायचं, जादा ड्रामा नाही करायचं, हेच करू का तेच करू का, हे कशासाठी टेन्शन नका ठेवू ना. कदाचित जुन्या काळी ऑफिसर सांगत असतील, मी नेहमी सांगतो तुम्हाला पण, एक पुस्तक 10 वेळा, 10 पुस्तकं एकदा वाचण्यापेक्षा एक पुस्तक 10 वेळा वाचा. मी काय सांगतो, 10 पुस्तकं 10 वेळा वाचा. प्रॉब्लेम कुठे आहे, तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं आहे ना, तर ही कॉम्पिटिशन आहे, समजून घ्यावं लागेल. त्यासाठी टाईम काढणं गरजेचं आहे. याचा अर्थ असं नाही तुम्हाला 6 महिने दिले पाहिजे अजून एवढं सगळं कव्हर करायसाठी. या टाईममध्ये एवढं सगळं कव्हर होऊ शकतं, अभ्यास व्यवस्थित करा फक्त टाईममध्ये. ठीक आहे. सो आता काय शंका आहे, आता कोणता सब्जेक्ट राहिला, डेली फक्त. रोज काय गोष्टी विसरायच्या नाहीत. एक न्यूजपेपर, 10 मिनिट लागू, 15 मिनिट लागू, नुसतं काही नाही, एक अक्षर नाही वाचलं तरी चालेल, मला फक्त चित्र बघा तरी चालेल. फील घ्या की रोज करंट अफेअरमध्ये काय चालू आहे, सराउंडिंगला काय चालू आहे, अवेअरनेस असू द्या, त्याने सुद्धा खूप हेल्प होते, ट्रस्ट मी. फॉर एक्झाम्पल, एखाद्या पर्सनचं रँडमली नाव विचारलेलं आहे आणि हे पर्सन खालीलपैकी कोणत्या संस्थेवरती अध्यक्ष म्हणून निवडले गेलेले आहे असा प्रश्न असतो, आणि तुम्ही जर रँडमली फक्त सर्च केलेलं असेल, रोज न्यूजपेपरचे हेडिंग वाचलेले असतील, तर त्यातल्या 4 संस्था अशा होत्या, त्यातली एक संस्था फ्रिक्वेंटली न्यूजमध्ये होती. ऑटोमॅटिक तुमच्या सबकॉन्शियस माइंडला येते, तुम्ही टिक करून याल का, तुम्हाला माहिती हेच काही तर न्यूजमध्ये होतं. भले तुम्हाला फिक्स नाही माहिती कारण तुम्ही रिव्हिजन नसन केलेली, बट हीच संस्था आहे ती असं लक्षात येतं. कारण का, हे बाकी 3 संस्था तुम्ही मागच्या 6 महिन्यात कधी वाचल्या पण नाही ना पेपरमध्ये पुढं. सो हे लॉजिक आहे तर रोज न्यूजपेपर वाचण्याचं, ॲटलिस्ट हेडलाईन तरी वाचण्याचं. ठीक आहे. सो न्यूजपेपर रोज वाचला गेला पाहिजे, रोज करंट अफेअर वाचलं गेलं पाहिजे. मग ते मॅगझिनमधून वाचा, जे मंथली मॅगझिन्स आहेत त्याच्यामधून वाचा, कुठूनही वाचा, रोज करंट अफेअर वाचलं गेलं पाहिजे. कोणता यूट्यूबचा व्हिडिओ आहे तो करंट अफेअर देणारा, रोज याच्यावर तुम्ही ट्रस्ट ठेवू नये खूप सारं, तो वाचलं, काही करा, रोज करंट अफेअर वाचलं गेलं पाहिजे. रोज रिव्हिजन झाली पाहिजे. कितीही वेळ जाऊ, काहीही येऊ, आपण काय करतो माहिती, रिव्हिजन पुश करतो. आपल्याला जर एखादा एक्स्ट्रा टाइम लागला, कुणीतरी आपलं अचानक मित्र भेटलं, चहाला आला, ते चहाचं डिनरच होऊन आपण वापस आलो, ठीक आहे, 3 तास घालवले त्याच्यासोबत गप्पा मारत मारत, आपल्याला समजलं नाही, ते 3 तास आपण कुठं पुश करतो, कुठं कॉम्प्रोमाइज करतो माहिती आहे, 9 नंतरचा जो टाइम पिरियड येतो, रिव्हिजन कॉम्प्रोमाइज करतो, जे रोजचं करायचं ना ते कॉम्प्रोमाइज. कारण का, आपल्याला वाटतं ना की पॉलिटिकल घ्यायचं फिनिश करायचं आहे किंवा जनरल सायन्स फिनिश करायचं आहे, आपण तेच फिनिश करायचं मागे लागतो लगेच सगळं सोडून. हे संपवायचं नाही, तो दिवस पूर्ण झाला त्याच्यात तुमची चुकी आहे, याची चुकी नाही. ठीक आहे. सो रिव्हिजन आणि रोज MCQ सॉल्व. इथून पुढं म्हणजे ज्या दिवशी तुम्ही प्रिपरेशन सुरुवात करा, लाईकली 1 फेब्रुवारीपासून MPSC वाले UPSC वाल्यापासून सुरुवात झाली असेल ऑलरेडी. व्हॉट एव्हर बी द कॉस्ट, MCQ विसरायचे नाही, करायचे म्हणजे करायचे. असा एक दिवस गेला नाही पाहिजे त्या दिवशी तुम्ही MCQ नाही केली काहीच, नॉट ए सिंगल डे. दॅट इज हाऊ द प्रिपरेशन शुड बी मेड. असं प्रिपरेशन करावं लागेल, तेव्हा कधीतरी तुम्हाला ऑलवेज कट ऑफच्या वरती सेफ सिक्युअर मार्क्स राहतील. मी फक्त गेम प्लॅन कधी असा बनवत नाही की ते टच करून या, नाही, बोनस पण पाहिजे आपल्याला. कबड्डी खेळायची आहे तर तो बोनस पण पाहिजे. का बोनस पाहिजे, काय डाऊट्स असतील तर सांगा. ठीक आहे.